शालोम सर्वांना. आज आपण आपल्या 7 दिवसाच्या जागृत प्रार्थना जर्नलमधील दुसऱ्या दिवसात प्रवेश करत आहोत. आजचा आपला विषय अत्यंत प्रभावी आहे. शब्दावर पहारा. आजचं वचन स्तोत्र 141:3. हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचे द्वार सांभाळ. आपले शब्द हे केवळ ध्वनी नसून ते सामर्थ्यवान शस्त्र आहे. बायबल सांगते की जिभेमध्ये जीवन आणि मरण देण्याचे सामर्थ्य आहे. अनेकदा आपण रागाच्या भरात, मस्करीत किंवा निराशेपोटी असे शब्द बोलतो जे इतरांचे मन दुखवतात आणि आपली साक्ष खराब करतात. स्तोत्रकर्ता देवाला विनंती करत आहे की माझ्या मुखातून काय बाहेर पडते यावर तू कमांड घे, कारण एकदा धनुष्यातून सुटलेला बाण आणि मुखातून निघालेला शब्द कधीच परत घेता येत नाही. आजचा कृती आराखडा. दोनदा विचार करा. आज काहीही बोलण्यापूर्वी स्वतःला विचारा, हे बोलणे आवश्यक आहे का? हे दयाळू आहे का? यामुळे कोणाला प्रोत्साहन मिळेल का? आज तक्रार करणं बंद करा. आज दिवसभर कोणत्याही परिस्थितीबद्दल तक्रार न करता कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. आज आशीर्वाद द्या. आज किमान एका व्यक्तीचे मनापासून कौतुक करा किंवा तिला प्रोत्साहन द्या. प्रार्थना करू. हे प्रभू येशू, आजच्या दिवसासाठी धन्यवाद. प्रभू, आज माझ्या जिभेवर तुझे नियंत्रण असू दे. माझ्या मुखातून कोणाची निंदा किंवा टीका किंवा कटू शब्द निघू देऊ नको. माझे शब्द इतरांना आधार देणारे किंवा तुझा गौरव करणारे असावेत. माझ्या ओठांच्या दाराचे तू रक्षण कर. येशूच्या नावाने आमेन.